प्रेक्षकांनो, आज तर तुम्ही जरासा ही व्हिडिओ स्किप करू नका. आज खूप भारी दाखवलंय. अप्पू आणि सगळेच जण आलेले आहेत आता. प्राची म्हणते, तुम्ही का आलात गडबडीत एवढे बाबा? कुकी म्हणतो, अगं माई घरी एकटी होती ना म्हणून. अप्पू म्हणते, सॉरी, खरंच मी तुम्हाला बोलवलं आणि मीच विसरून गेली. स्नेहलता म्हणतात, इट्स ओके ग अप्पू, बसा तुम्ही सगळेजण आता. सुमी म्हणते, चहा कॉफी घेतलं का तुम्ही? त्यावर स्नेहलता म्हणतात, अगं माई खूप आग्रह करत होत्या, मीच नको म्हणाले, पण आता मला ब्लॅक कॉफी चालेल. प्राची ब्लॅक कॉफी करायला गेलीये. त्यांनी विदाऊट शुगर ब्लॅक कॉफी सांगितली आहे. शशांक म्हणतो, काय ग अपूर्वा, तू सांगितलं नाहीस तुला बरं वाटत नाही ते? अप्पू म्हणते, काल रात्री बरं वाटत नव्हतं, आता बरी आहे मी. स्नेहलता म्हणतात, काय होत होतं तुला रात्री? त्यावर अप्पू म्हणते, असं रात्रीनं मला गब्बू गब्बू वाटत होतं. स्नेहलता म्हणतात, सॉरी, मला कळलं नाही ग, गब्बू गब्बू म्हणजे? अप्पू म्हणते, म्हणजे हे बघा, असं जेवण झाल्यानंतर चला झोपूया असं वाटत होतं, आणि झोपायला गेल्यावर असं वाटत होतं का झोपायचंय, म्हणजे असं हेवी वाटत होतं. स्नेहलता म्हणतात, अच्छा, अंग जड झालं होतं का तुझं? अप्पू म्हणते, हां तसंच, पण आता मी बरी आहे. स्नेहलता म्हणतात, तू व्यायाम सुरू केलास ना? अप्पू म्हणते, तुम्हाला कसं कळलं? स्नेहलता म्हणतात की अगं तुझ्या तब्येतीवरनं कळतंय ते. कसं असतं ना, प्रेग्नन्सीमध्ये जी मुलगी स्वतःला आणि घरचे तिला खूप जेवायला घालतात ना, नाही म्हणजे काळजी घेतात, तर त्या मुलीचं अंग जड होणारच. अगं मी सांगितलेला व्यायाम सुरू कर, म्हणजे तुला हलकं हलकं वाटेल. अप्पू म्हणते, ॲक्च्युली मी आजपासूनच योगा सुरू केलाय. हा तर कुकीची मजा आहे का? डॉक्टर, अंग जड पडू नये म्हणून मीच तिला सांगितलंय की रोज व्यायाम केला पाहिजे, आणि मी सुद्धा उद्यापासून योगा सुरू करतोय बरं का. स्नेहलता म्हणतात, अय्या खरंच? कुकी अशी लंबी फेकतोय. कुकी म्हणतो, मला एवढी व्यायामाची आवड आहे, प्रचंड व्यायाम आवडतो मला. दिवसाची सुरुवात एकदम वर्जिस वगैरे, म्हणजे मी दाखवू का तुम्हाला? नाही म्हणजे. शशांक म्हणतो, अरे आता कुठे कुकी? कुकी म्हणतो, विचारा तुम्ही घरात कोणालाही विचारा. शशांक म्हणतो, मला नका विचारू. स्नेहलता पण खूप भारी आहेत. त्या म्हणतात, खरं सांगू का, कोणाला विचारायची गरजच नाहीये, तुमच्याकडे बघूनच कळतंय की कसले फिट आहात तुम्ही. कुकी म्हणतो, एवढा व्यायाम केलाय म्हणून मी सांगू तुम्हाला, प्रचंड व्यायाम, म्हणजे मी दाखवू का तुम्हाला? अरे त्यांना कळते व्यायामाची बॉडी, बघ डॉक्टर आहेत ना ते. शशांक म्हणतो, बास कुकी बास. सगळेच जण कुकीला हसायला लागतात. कुकी जरा जास्तीच इम्प्रेशन मारतोय आज सगळ्यांवरच. पण आता इकडे किचनमध्ये पुन्हा वातावरण तापलंय. प्राची कॉफी करायला गेलीये किचनमध्ये. पन्ना काकूला विचारते, आई कॉफी कुठे आहे? पन्ना काकू म्हणते, अगं कोणाला हवी आहे? प्राची म्हणते, डॉक्टरांना, आपण त्यांना साखर नकोय, ब्लॅक कॉफी हवी आहे. लगेच माई म्हणतात, बरोबर आहे ना, विणू कुठे आहे घरात? साखर कशाला, गोड लागणारच नाही ना तिला. प्राचीला काही कळत नाहीये. प्राची म्हणते, अगं त्यांना साखर नकोय कारण वजन वाढतं ना माई. माई म्हणतात, हो का, आमचे नाही बाई चोचले असे. प्राची म्हणते, अगं माई चोचले काय, त्यात मेंटेन राहायचं तसं थोडंफार करावंच लागतं. पन्ना काकू म्हणते, झानं गपचूप, कॉफी झाली ना तुझी? प्राची म्हणते, अगं आई मी खरंच सांगतेय, माई आपण अशा छोट्या गोष्टी पाळायला पाहिजे, आपण लक्षच देत नाही ग शरीराकडे. स्नेहलता मॅडम बघ, अगं दादांच्या ज्युनियर आहे, पण दादांपेक्षा 2-3 वर्ष लहान असतील, पण 10 वर्षापेक्षा लहान दिसतात. किती यंग दिसतात त्या. माई खूप चिडतात आता आणि म्हणतात, झाली का तुझी कॉफी करून? उगीच माझं डोकं नको फिरू, चल जा बरं आधी इथून. प्राची म्हणते, मी काय केलंय? माई म्हणतात, तू वाद घालू नकोस, जा इथून प्राची. पण काकू म्हणते, माई जाऊ द्या, तुम्ही शांत राहा, आपल्या प्राचीला काही कळत नाही बघा कुठे काय बोलायचं ते. माई म्हणतात, या अप्पूच्या बाळांपणापर्यंत काय काय बघावं लागणार आहे मला, देवच जाणे. आता पुढे तर आणखीन मजा आहे. आता ह्या निघाल्या स्नेहलता. माईंना आवाज देतोय कुकी बाहेर. माई म्हणतात, अरे हो बरोबर आहे, यांना दवाखान्यात खूप कामं असतील नाही, तशी अप्पूची भेट झाली आहे त्यांची. स्नेहलता म्हणतात, हो ॲक्च्युली. आता माई म्हणतात की पुन्हा या. अप्पू म्हणते, हो मला असं गुबू झालं ना तर मी तुम्हाला पुन्हा बोलवेल, या तुम्ही. स्नेहलता म्हणतात, नक्की येईल मी. कुकी म्हणतो, कशाला? अहो नाही म्हणजे तुम्हाला कामं असतील ना, तिला काही त्रास वाटला तर आम्हीच घेऊन येऊ तिला क्लिनिकमध्ये. स्नेहलता म्हणतात, नाही काही हरकत नाही आहे, त्यानिमित्ताने तुमच्या भेटी होतात ना. आणि अप्पू तुला कधीही काहीही वाटलं तरी मला फोन कर, मी नक्की येईल.
अगं तू या घरची मुलगी आहेस म्हणजे मी तर तुला तुझ्या माईसारखीच आहे ना. खरं तर हा डायलॉग मला खटकलाय, पण माईंना जास्ती खटकलाय. अमेय म्हणतो, हो नाही तुम्ही काही आमच्यासाठी परक्या नाही आहात, दादांची मैत्रीण आहात ना, कधी काहीही वाटलं तरी हक्काने या. माई अमेयकडे खूप रागाने बघतायत. आता स्नेहलता म्हणतात, हो नक्की येईल मी, तसंही या नाशिकमध्ये आपलंसं म्हणायला माझं कोण आहे, नक्की येईल मी, चला मी निघते हं. आता त्या निघाल्यात, पण माई इतक्यात चिडतात. आता माई म्हणतात, बघितलं कशी बोलली माईसारखी, आणि असं म्हणून माई पण आतमध्ये निघून गेल्यात रागाने. आणि माई गेल्यावर सगळे नुसते एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागलेत. आता हे तर काही नाही, आता माईने जरा जास्तीच मनावर घेतलंय हे सगळं. माई आता रात्री पन्ना काकूच्या बेडरूममध्ये आली आणि म्हणते, काय ग तुम्ही ते सामान आणलं का व्यायामाचं? पन्ना काकू म्हणते, अहो माई कुठे, आम्ही असंच निघून आलो ना. कुकी म्हणतोय, अगं माई तू एकटी घरी होती ना म्हणून धावत धावत घरी आलो. प्राची म्हणते, तेच मी विचारतीये की तुम्ही इतकी दोघं जण घाईघाई का घरी आलात, जसं काही कुलूप लावली होती घराला. होती ना माई घरात, तरी तुम्ही का आलात एवढ्या गडबडीत. कुकी म्हणतो, अगं काही नाही ग, माईला काहीतरी हवं होतं. काय ग माई, काय हवं होतं तुला? आता माई म्हणतात, मला उद्यापासून योगा करायचा आहे, मला त्यासाठी जे जे सामान हवंय ते आणून द्या. कुकी म्हणतो, अगं माई आत्ता कसं आणायचं सामान? माई म्हणतात, अरे मग उद्या सकाळी ती मुलगी येईल ना शिकवायला, मला लागेल ना सकाळी सामान. पन्ना काकू म्हणतात, माई अहो तुम्ही काय ते ट्रॅक पॅन्ट आणि ते घालणार आहे की काय योगा करताना? माई म्हणतात, नाही ग नाही, मी साडीवरच योगा करणार आहे, पण ते नॅपकिन आणि ते काय काय चटई बिटई लागतं ना, ते उद्यापासून लागेल ना मला. चला बरं आपण घेऊन येऊ ते दुकानातून. पन्ना काकू म्हणते, अगं माई यावेळेला कुठे मिळणार, उद्या आणू ना आपण. माई म्हणतात, नाही नाही मला उद्यापासून योगा करायचंय, मला आत्ताच आणायचंय सामान. तुम्ही येताय का मी जाऊ आणायला? सगळेजण म्हणतात, नाही नाही थांब माई जरा. प्राची म्हणते, अगं माई तू तर म्हणत होती की तुझा आपोआप सगळा व्यायाम होतो घरातल्या कामामुळे, मग आता योगा का करायचंय? माई म्हणतात, अगं तू सांगितलं ना मला, ती स्नेहलता कशी 10 वर्षापेक्षा कमी दिसते, म्हणजे तरुण दिसते, मला पण योगा करायचा आहे आता. कुकी म्हणतो, तू असं बोललीस का माईला? प्राची म्हणते, अहो नाही बाबा असं नव्हतं म्हणायचं मला, त्यांची तुलना काही माईशी नव्हते करत मी. माई म्हणतात, माझं ठरलंय, मला योगा करायचा म्हणजे करायचा, तेही उद्यापासूनच. माई जिद्दीलाच पेटल्यात आता. कुकी म्हणतो, अगं माई सगळं खरंय, पण वाजले बघ किती. माई म्हणतात, ते काय मला माहित नाही, तुम्ही येताय का मी जाऊ? पन्ना काकू म्हणते, चला पटकन जाऊ आपण. आता हे सगळे एवढ्या रात्री चटई बिटई आणायला गेलेत. अप्पू पहाटे जरा उशिरा उठली आणि शशांकला उठवतीये. अरे उठ खडूस, किती उशीर झालाय, आली पण असेल काव्या. शशांक असतो झोपेतून, तो काय होतंय तुला अपूर्वा, काही त्रास होतोय का? अप्पू म्हणते, अरे काही नाही बाबा, उशीर झालाय, उठ लवकर खडूस. अरे आवरून उठवायला जायचंय बाकीच्यांना, हे बघ आज मी कोणाला मिस करू देणार नाहीये योगा सेशन, तू चल उठ. शशांक म्हणतो, तू का बाकीच्यांच्या मागे लागलीस अपूर्वा, त्यांना झोपू दे, सोड ना त्यांना. आता शशांक पुन्हा झोपलाय. अप्पू म्हणते, हे बघ मी त्यासाठी नाही म्हणते, मी सगळ्यांचे पैसे भरलेत ना आपण, पैसे भरल्यावरही सगळे झोपून राहतात म्हणजे काय, पैसे काय झाडायला लागतात? आता पैशाचा विषय काढल्यावर शशांक पटकन जागा होतोय. अप्पू म्हणते, हिशोब काय दादा काकांना तू देणार आहेस का, चल उठ लवकर. शशांक म्हणतो, हो बरोबर आहे अपूर्वा तुझं, पैसे काही झाडाला लागत नाही. पैशाचा विषय काढल्यावर भले भले जागे होतात. असो तर आता अप्पू शशांक खाली येतात. अप्पूला वाटतं तिला उशीर झालाय, पण खाली येऊन बघता तर काय सगळे मंडळी ओसरीमध्ये हजर, कुकी सहित. अप्पू म्हणते, हे खरंच असं झालंय का खडूस? अरे मी स्वप्न तर नाही बघत आहे ना? शशांक म्हणतोय, नाही नाही स्वप्न नाही बघत आहेस तू, बहुतेक तू पैसे जिंकली आहेस अपूर्वा, चल आता. शशांक म्हणतो, अरे वा तुम्ही सगळेजण खरंच खाली आलायत. कुकी म्हणतो, मग केव्हाचा आलोय आम्ही, सकाळी 5:30 म्हणजे 5:30ला हजर होतो आम्ही. अमेय म्हणतो, हो कुकी सुद्धा हजर होता, पण मीही त्याच्या मागे आलोच. अप्पू म्हणते, थँक्यू सो मच, तुम्ही सगळेजण आलात, खरंच थँक्यू रे कुकी. मला वाटलं होतं काल तुम्ही उगाच बरं वाटावं म्हणून बोलून गेले. कुकी म्हणतो, नाही नाही. माई म्हणतात, अरे असं कसं अप्पू, ज्या ज्या गोष्टी तुला बंधनकारक आहेत त्या आम्हाला सुद्धा बंधनकारक आहेत की नाही? अप्पू म्हणते, किती भारी आहे सगळं माई, मला इतका आनंद होतोय ना. अप्पूचा ना डायलॉग बोलायचा ऍक्सेंट जरा वेगळाच झालाय प्रेक्षकांनो. असो पण आता कुकी म्हणतो, सगळे नाही आलेत, म्हणजे अगं तुझी काव्या टीचर योगा आलीच नाहीये. सगळे म्हणतात, काय? कुकी म्हणतो, अरे म्हणजे मला म्हणायचे योगा टीचर काव्या आली नाहीये. आता ही सुमी म्हणते, काय रे कुकी, तू जरा जास्तीच मनावर घेतलायस रे योगा. कुकी म्हणतो, अगं सुमे मला लहानपणापासून व्यायामाची आवड आहे ग, मला तर योगा करायचाच आहे आज. नाही म्हणजे मी माझा व्यायाम योग्य पद्धतीने करतोय की नाही हे जाणून घेण्यासाठी मी काव्याची वाट बघतोय, अदरवाईज मी तर फिट आहे.
पन्ना काकू म्हणते, अहो जरा सांभाळून, एका दिवसातच सगळे आसनं करायची गरज नाहीये. शशांक म्हणतो, नाही हे काही व्यायामाचं शरीर नाहीये आणि हे जे काही शरीर आहे त्याला व्यायामाची सवय नाहीये. पन्ना काकू म्हणते, मुख्य म्हणजे तुमचं वय नाहीये. काय आहे ना, तुम्ही ह्या मुलांचे काका आहात, नाही अप्पूचे तर सासरे आहात, हे लक्षात ठेवा. आता कुकीला डिवचलंय पन्ना काकूने. लगेच तो मोठ्याने म्हणतो, पन्ना. शशांक म्हणतो, दादा उठतील. कुकी म्हणतो, सॉरी पन्ना, हे बघ तू इथे बोललीस ते ठीक आहे, पण काव्यासमोर बोलायचं नाही, परिणाम वाईट होतील. मला टेन्शन देऊ नका आणि टेन्शन घेऊ नका. माझं मानसिक खच्चीकरण करायची गरज नाही. मला योगा करायचा आहे म्हणजे करायचा आहे. मानसी म्हणते, पण जेव्हा योगा टीचर येईल तेव्हा योगा करू ना. 6 वाजून गेले तरी अजून आली नाहीये ही. आता अमेय, निखिल आणि कुकी म्हणतात, आम्ही जाऊन बघून येतो तिला. आधी अमेय जात असतो बघायला, लगेच कुकी त्याच्या मागे जातो, चल चल मी पण येतो. आणि तिघही गेले तिला शोधायला. बरं तिकडनं काव्या येतच असते. लगेच हे सगळेजण तिच्या समोर व्यायाम करायची ऍक्टिंग करताय. यांना कळतच नाही सगळ्यांना काय झालं या तिघांना. सगळे म्हणतात, अरे काय झालं. शेवटी अप्पू म्हणते, अरेच्या काव्या आली. काव्या म्हणते, सॉरी मला खूपच उशीर झाला, पण वा सगळेच जण हजर आहेत की आजचं सेशन खूप छान होणार. आता कुकी म्हणतो, ऑफकोर्स मी आहे ना. मागून पन्ना काकू त्याचा शर्ट खेचत असते. कुकी म्हणतो, कोण आहे. आहा आमची ही आहे का. ही आहे म्हणजे सगळेच जण आलेत आज. काव्या म्हणते, चला तर मग सेशनला सुरुवात करूया का. माई म्हणते, अगं मी तुला नावाने हाक मारलं तर चालेल का. पन्ना काकू कुकीचा पचका करतात. चालेल ना माई, आपल्या मुलीसारखी तर येती. माई काव्याला म्हणतात, मला ना तुझ्याशी जरा बोलायचं होतं, जरा येतेस का. काव्या म्हणते, हो माई काही हरकत नाहीये. माईने काव्याला जरा बाजूला नेलंय. माई म्हणतात की मला ना तुला जरा विचारायचं होतं. ती काव्या म्हणते, विचारा ना. माई म्हणतात, मला जमेल का ग हे सगळं. ती काव्या म्हणते, जमेल ना माई, मी आहे की, मी घेईल करून. मग माई म्हणतात, अगं काव्या योगामुळे खरंच असं तरुण दिसता येतं का ग. काव्या हसायला लागते, पण ती म्हणते, माई अहो तुम्ही जर नियमित व्यायाम केला तर तुम्हाला छान तरतरी येईल, फ्रेश झाल्यासारखं वाटेल, म्हणजे तुम्ही तरुण आहात असं तुम्हाला आपोआप फील होत राहील. माई म्हणतात, नाही ग मी सहज विचारलं तुला, मला कुठे तरुण दिसून सौंदर्य स्पर्धेत जायचंय. पण अगं थांब, एक महत्वाचं बोलायचंच विसरले. अगं अप्पू आणि सुमी दोघी गरोदर आहेत ना. काव्या म्हणते, माई माहिती आहे मला, त्यासाठीच तर मी इथे येते ना. माई म्हणतात, पण काय ना आमची सुमी कणखर आहे, तिला ना कामाची सवय, पण आमची अप्पू खूपच नाजूक आहे हो, तिला सवय नाहीये कामाची, तिला ना झेपेल असाच व्यायाम घे हं. काव्या म्हणते, नका काळजी करू, मी छान लक्ष देईल दोघींकडेही. आता काव्याने सगळ्यांचा व्यायाम घ्यायला सुरुवात केली आहे. काव्या म्हणते, रेडी आहात का सगळे. कुकी म्हणतो, म्हणजे काय 5 वाजेपासून रेडी आहे आम्ही. आता सगळ्यांचा योगा मस्त सुरू झालाय, पण प्रेक्षकांना फ्रेशच वाटतं सकाळी सकाळी व्यायाम केल्यावर, त्यात वादच नाही. आता कुकी अमेय सगळेच जण छान योगा करताय. आता ही काव्या अप्पूकडे थोडंसं लक्ष द्यायला लागते, तर लगेच सुमीला कॉम्प्लेक्स आलाय. सुमीच्या मनात आलंय की हे काय, ही अप्पूकडे एवढं लक्ष का देतीये, ही आज अप्पूकडेच लक्ष देतीये. माईने काव्याला हेच सांगितलं असेल का. नाही बरोबर आहे, ती या घराची सून आहे ना, आणि मी मुलगी. काही झालं तरी परक्याचंच धन, या घरात असंच होणार. अप्पूच सगळ्यांची प्रायोरिटी असणार, मी नाही. आता काय प्राचीच्या जागेवर या सुमीला आणतात की काय कोणाच ठाऊक प्रेक्षकांनो, पण इथे हा रिव्ह्यू पूर्ण झालाय, छान दाखवलंय त्यांनी. आता पुढे तर मजाच येणार आहे. आता हे वारुळ वगैरे पुजायला चाललंय बहुतेक नागपंचमीचं, आणि या स्नेहलतानी आणि माईंनी सेम साडी घातली आहे. आणि स्नेहलता हे माईला सांगतायत की तुम्ही नोटीस केलंय का, मी आणि माईंनी सेम साडी घातली आहे. आता अप्पू म्हणते, आज आमच्याकडे पुरणाची पोळी आहे, तुम्ही या जेवायला. स्नेहलता म्हणतात, माईंची आणि माझी आवड किती जुळते नाही, पण आता अप्पूने त्यांना आमंत्रण दिलं म्हटल्यावर त्या लगेच हो म्हणतात. आणि माई पुन्हा चिडल्यात. अरे देवा, हे सगळेजण माईंच्या का हात धुवून मागे लागलेत ते काही कळत नाहीये मला. असो, पण आजचा रिव्ह्यू एकदम मस्त होता. तर आवडला ना तुम्हाला, मग वाट कसली बघताय. ज्यांनी अजून चॅनलला नसेल सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. आणि आजच्या रिव्ह्यूला एक लाईक द्यायला विसरू नका हं. धन्यवाद.